अमरावती शहरात सहकार भवन जवळील लहान बँक असलेल्या एस बँक मधून 19,50,000 रुपये रोकड काढून एसबीआय बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून पैसे लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 लुटारूचा डाव फसला। शेवटी त्या कर्मचाऱ्याच्या मांडीवर चाकू मारून 2 चोरटे पडून गेले। मराठा विहार गोपालनगर मध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय मनोज प्रताप चौधरी असे कर्मचाऱ्याचे नाव आहे। मनोज हा रेडियंट मॅनेजमेंट सर्व्हिसिंग प्रायव्हेट कंपनी अंतर्गत काम करतोय। ही कंपनी अमरावती शहरातील एस बँक सारख्या छोट्या बँक मधून रोकड काढून एसबीआय सारख्या मोठ्या बँकेत भरण्याचे काम करतात। गुरुवारी सकाळी मनोज चौधरी याने सहकार भवन येथील एस बँकेतून 19,50,000 रुपयाची रोकड काढून बँकेत भरण्यासाठी रस्त्याने निघाला। तेवढ्यातच 2 अनोळखी चोरट्याचे लक्ष असल्यामुळे दोघांनी मनोजचा पाठलाग केला। यात एकाने काहीच वेळात मनोजच्या डोळ्यात मिरची पूड फेकून रोकड बँक हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र मनोजचे लक्ष गेल्याने त्यानेही चोरट्याचा प्रतिकार केला। एवढ्यात दुसऱ्या चोरट्याने लगेच जवळील चाकू काढून मनोजच्या मांडीवर घाव केला। त्याच्या जवळील पुन्हा बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा मनोजने बॅग हातातून सोडली नाही। त्याने आरडाओरड केली असता दोघे चोरट्यांनी पळ काढला। याचीच माहिती सिटी कोतवाली पोलिसांना होताच लगेच घटनास्थळ दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून डॉग स्क्वॉडला बोलविण्यात आले। सहकार भवन मागील बालाजी मंदिर पर्यंत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करण्यात आली, मात्र लॉकडाऊनमुळे सर्व दुकानेच बंद असल्याने या ठिकाणी मदत मिळू शकली नाही। पोलिसांनी दुकानदारांना बोलावून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून आरोपीचा शोध घेण्यात अमरावती शहर पोलीस यंत्रणा कामी लागली आहे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।